स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख एकात्म मानव दर्शन अभिशासन विचार, रवींद्र महाजन. गेला काही काळ आपल्याला पाश्चात्यांच्या विचारसरणीचा मोह पडत असला तरी राष्ट्र ही संकल्पना आपल्याकडे वैदिक काळापासून अस्तित्वात आहे. ती येथील समाज, त्यांच्या गरजा, त्यांचा स्वभाव लक्षात घेऊन विकसित होत गेली आहे. धर्मकारणाच्या प्रकाशात राष्ट्रकारण व राष्ट्रकारणासाठी राजकारण ही भारतीय परंपरा आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे समाजाची धारणा करणारी जीवनदृष्टी, जीवनमूल्य व नियमसमूह. रिलिजन, महजब वा केवळ उपासना पद्धती किंवा कर्मकांड नव्हे. एकात्म मानव दर्शन प्रणीत सुयोग अभिशासन, गव्हर्नन्स, पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, राष्ट्रीय सामर्थ्य व समृद्धीसाठी फार महत्त्वाचे आहे. अभिशासन पद्धती आपल्या संस्कृतीनुरूप असली पाहिजे. प्राचीन अभिशासन. योगी अरविंदांच्या भारतीय संस्कृतीचा पाया या पुस्तकात भारतातील प्राचीन अभिशासनाबद्दल म्हटले आहे की राजाचे प्रमुख कर्तव्य धर्म रक्षण हे होते. त्याला कायदे करण्याचा अधिकार नसे. कायदे ऋषी करत. कुठल्याही श्रेणीतून ऋषी होत. ख्रिस्तीपूर्व किमान 600 वर्ष ग्राम लोकसत्ताक, नगर लोकसत्ताक, उद्योग संघ, कुलसंघ, राजधानीत पैरसभा व राजाला सल्ला देणारी कारभारी मंडळे अशा निर्णय घेणाऱ्या स्वायत्त संस्था कार्यरत होत्या. यात श्रेणीच्या संख्याबळानुसार त्याला प्रतिनिधित्व असे. भारतात समाजाची व राजकारणाची एखादी आदर्श व्यवस्था निर्माण झाली नसली तरी सुज्ञ, टिकाऊ, समन्वयी, सुस्थिर व्यवस्था अस्तित्वात होती. अभिशासनाची उद्दिष्टे. वर्तमान समाज वास्तवात धर्म, संस्कृती, जीवनपद्धती, राष्ट्रीय एकात्मता यांच्या संरक्षणासाठी राज्यसत्ता हे मूल्य अंगीकारणे आवश्यक आहे. या दृष्टीने अभिशासनाची प्रमुख उद्दिष्टे थोडक्यात खालीलप्रमाणे. राष्ट्रीय एकता व अखंडता यांच्यासाठी बाह्य व अंतर्गत सुरक्षा तसेच न्याय व्यवस्था चोख राखणे. राष्ट्रीय सम्यक विकासाची धोरणे, योजना आखणे, राबवणे. संस्कृती संवर्धनासाठी गुणवत्ता, नैतिकता, समरसता, समता, राष्ट्रीय चारित्र्य, सत्यान्वेषण, प्रयत्नशील राहणे. भारत मातेशी समर्पण भावना, भ्रष्टाचार निर्मूलन, प्रचार, पर्यावरण संरक्षण इत्यादीसाठी कार्यरत. सतत भविष्यवेध घेऊन जगभरच्या उपयुक्त ज्ञानाचा व साधनाचा उपयोग करणे. अभिशासनाची मार्गदर्शक सूत्रे. भारतीय चिंतनाच्या आधारे देशाच्या आशा आकांक्षानुसार काही मार्गदर्शक अभिशासन सूत्रे. धर्मानुसारी व्यक्तीच्या विकासासाठी भारतीय सामाजिक तत्त्वज्ञानात पुरुषार्थ चातुष्ट्याची धर्म, अर्थ, काम, मोक्ष योजना आहेत. समाजधारणेचे हे सिद्धांत धर्मात समाविष्ट आहेत. धर्म सनातन पण त्याचा व्यवहार कालमानाप्रमाणे बदलतो. राष्ट्रीय सर्वोपरी. सर्व देशाच्या हिताचा समग्र दृष्टीने विचार हाच प्राप्त परिस्थितीत निर्णायक असावा. वंचितांना झुकते माप द्यावे. लोकेच्छा व लोकहित. लोकेच्छा व लोकहित तसेच आचार्य परिषदेचे मत या दोन्हीचा सुमेळ. पूर्वत्वाचा ध्यास. वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय बाबीत पूर्वत्वाच्या ध्यासाने सर्वांगीण प्रगती. यातून गुणवत्ता परिपोष व संशोधन तसेच प्रतिभा विकास. विकेंद्रीकरण. राज्यसत्ता, अर्थोत्पादन व धर्मसत्ता यांच्या एकत्रीकरणाने उन्मत्तता येऊ शकते व उर्वरित समाजाचे शोषण होते. म्हणून त्यांना वेगवेगळे ठेवणे व प्रत्येकाचे विकेंद्रीकरण करणे श्रेयस्कर. संतुलन व समन्वय. सृष्टी ही समन्वय व सहकार यावर टिकली आहे. म्हणून वर्ग विरोध आणि संघर्ष यांच्याऐवजी परस्परावलंबन, पूरकता आणि सहकार यावर भर. स्वायत्त समाज. शासनसत्ता ही राष्ट्राचे सर्वस्व नव्हे पण महत्त्वाचे अंग. संरक्षण, कायदा सुव्यवस्था इत्यादी सोडून सर्व राष्ट्र व्यवहार स्वायत्त संस्थाद्वारे होणे हे निकोप प्रगतीसाठी उपकारक. स्वदेशी. स्वदेशी नेहमी कालोचित पण पाश्चिमीकरणाच्या मोहात व जागतिकीकरणाच्या मृगजाळामागे धावण्यात स्वदेशीला दुर्लक्षिले. आता धक्के खाऊन पुन्हा स्वदेशीकडे काही वाटचाल सुरू. राष्ट्रीय संकल्पना. आपली राष्ट्रीय संकल्पना वैदिक काळापासून आहे. ती पश्चिमेप्रमाणे प्रतिक्रियात्मक नसून भावनात्मक आहे. प्राचीन काळीच एक राष्ट्रीयत्वाची भावना, भारताच्या एकत्वाची कल्पना यांना मूर्त स्वरूप देणाऱ्या संस्थांची स्थापना आणि तसे संस्कार अशी योजना आपल्याला दिसते. राष्ट्राची भूमी, जन, संस्कृती
भूतकाळाविषयी समान धारणा व उज्ज्वल भविष्यासंबंधी उत्कट आकांक्षा हे महत्त्वाचे 4 घटक. एका विशिष्ट भूमीला माता मानणारा पुत्ररूप समाज, इतिहासातील सुख दुःखासंबंधी समान भाव, ऐतिहासिक राष्ट्रपुरुषाविषयी आदर, तसेच उज्ज्वल भविष्याची स्वप्ने व त्यासाठी एकत्र झटण्याची तयारी या गोष्टी राष्ट्रासाठी महत्त्वाच्या आहेच. पण या सर्वांना कालोघात आलेला संस्कृतीचा घाट हा अतीव महत्त्वाचा पैलू आहे. म्हणून याला भूसांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात. चिती प्रत्येक समाजाचे, राष्ट्राचे स्वतःचे म्हणून काही आत्मतत्व, सत्व, इथॉस असते. हिंदुस्थानचा स्वभाव सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात, हिंदू म्हणतो राजकीय व सामाजिक स्वातंत्र्य हवेच, पण खरे मोल आध्यात्मिक स्वातंत्र्य मुक्तीचे आहे. हाच आपला राष्ट्रीय जीवन हेतू. आपण पाहिले की आपला जोम, आपली शक्ती, आपले राष्ट्रीय प्राणतत्व आपल्या धर्मात आहे. या सत्याशी तुम्ही बांधले गेला आहात व त्याचा त्याग केल्यास तुमचा विनाश होऊन जाईल. आपल्या राष्ट्राची हीच जीवनशक्ती आहे व ती पुष्ट केली पाहिजे. विराट चितीने जागृत आणि एकीभूत झालेल्या समष्टीच्या नैसर्गिक शक्तीला विराट म्हणतात. प्राचीन काळी अशा प्रकारच्या सजग जनचैतन्याचे प्रतिनिधित्व समिती ही नैतिक यंत्रणा करीत असे. आधुनिक काळातही हा अनुभव देशातील आणीबाणीच्या संदर्भात आला. ही जनचेतना नित्य दक्ष जागरूक कशी ठेवायची हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. राष्ट्र व राज्य. राष्ट्र व राज्य या 2 वेगळ्या संकल्पना आहेत. राष्ट्र हे एक स्थायी सत्य आहे, तर राज्याचे स्वरूप अस्थिर असते. राज्य ही राष्ट्राच्या सोयीसाठी निर्मित यंत्रणा असते. आपण पाहतो की राज्याच्या सीमांत परिवर्तन घडू शकते. आमचे राज्य गेले तरी राष्ट्र जिवंत होते. तीच गोष्ट इस्रायलची. दोघांनी राज्य परत मिळवली. पश्चिमेत राष्ट्र मानव निर्मित मानतात, पण राजा स्वतःला देवी अधिकार प्राप्त समजत असे. सध्या तिकडे राष्ट्र व राज्य एकरूप मानून त्याला नेशन स्टेट म्हणतात. युनोमध्ये ज्यांना नेशन म्हणून मान्यता मिळते ती प्रत्यक्षात राज्येच असतात. एकात्म शासन. घटना समितीत एकात्म शासन प्रणालीबाबत चर्चा होऊनही शेवटी सध्याची युनियन ऑफ स्टेटची ही रचना स्वीकारली गेली. या पद्धतीचे दोष आता दिसतात. एकात्म शासन पद्धतीत स्वायत्त शासनाच्या आधारावर गाव या आधारभूत घटकापासून प्रारंभ होऊन ग्रामाचे मंडल, जनपद आणि प्रांत यांच्या रचनेहून मोठे असे संपूर्ण राष्ट्राचे एकच एकक असेल. त्यात सर्व प्रांतीय किंवा प्रादेशिक मंडळे राष्ट्राचे अभिन्न आणि अविभाज्य घटक म्हणून राहतील. यात संरक्षण, परराष्ट्र धोरण, दळणवळण अशा काही बाबी सोडून जास्तीत जास्त विकेंद्रीकरण प्रांत, जनपद, मंडळ, ग्राम यांच्या स्तरावर झाले पाहिजे. सरकार. राष्ट्राच्या सीमांचे संरक्षण आणि समाज जीवन सुव्यवस्थित व शांततापूर्ण रीतीने गतिशील ठेवणे हीच राजसत्तेची जबाबदारी असते. राजसत्तेचे अधिक आक्रमक समाज जीवनावर झाल्यास समाज व नागरिक यांची प्रतिभा व प्रेरणा यांचा कोंडमारा होऊन त्यांचा विकास खुंटेल. व्यक्ती विकासासाठी ही अवस्था उपयुक्त नाही, समाजासाठी ती अनिष्ट आहे. शासक, लोकप्रतिनिधी, प्रशासक. काही अपवाद वगळता शासक, लोकप्रतिनिधी व प्रशासक यांची वागणूक व कामाचा दर्जा घसरलेला दिसतो. आदर्श राज्य पद्धतीसाठी किंवा सुशासनासाठी त्यांची वृत्ती, ज्ञान, क्षमता याचे फार महत्त्व आहे. त्यांनी राजश्री म्हणजे नुसते राजा नव्हे तर ऋषीही बनावी, पुरुषार्थी व संत वृत्तीचे परोपकारी अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय संरक्षण. जगाला धर्म देण्यास निघालेल्या हिंदूंना शस्त्रेने रक्षिते राष्ट्रीय शास्त्रचर्चा प्रवर्तते या सिद्धांताचा विसर पडला. हे बदलले पाहिजे. युरोपीय संस्कृतीचा धोका वाढत आहे. केवळ बचाव हा आधुनिक भांडणात शेवटी बचाव करणाऱ्याच्या पदरात केवळ पराभवच घालतो. भारताचे युरोपवरील आक्रमण नवनिर्मित करणारे यशस्वी असे घडून येईल तरच भारताचे स्वरक्षण परिणामकारक होईल. आश्चर्य परिषद. वर्तमान राजकीय सामाजिक व्यवस्थेत राज्यसत्ताही धर्म राहण्यासाठी तिच्यावर अंकुश कसा राखावा या सर्वच समाजापुढील जटिल प्रश्न आहे. सच्चरित्र, आदर्श व्यक्तींचा गट समाजात असेल तर लोक त्यांचे मार्गदर्शन घेतात, अनुकरण करू लागतात. अशा लोकांची आचार्य परिषद महत्त्वपूर्ण बाबीमध्ये सरकारला सल्ला देऊ शकेल. शासनाने या सल्ल्याचा योग्य तो आदर करून उपयोग करून घ्यावा. अभिशासनासंबंधी केवळ काही मुद्देच संक्षेपाने मांडले आहेत. एकंदरच आपल्या राष्ट्रीय जीवन दर्शनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्माणाच्या प्रयत्नासाठी भारतीय भूत्वा भारत यजेत या सूत्रानुसार अस्सल भारतीय तत्वदृष्टीचा स्वीकार तसेच जागतिक परिस्थितीचा व्यापक आढावा आवश्यक आहे.